नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाट पाहताना या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 8वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 4 आहे। पाठाच्या या भागाच्या सुरुवातीला आपण पाठाचा उर्वरित परिच्छेद अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर पाठाखालील कृती अभ्यासणार आहोत। चला तर आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया। पाठाच्या पुढील परिच्छेदामध्ये लेखिका वर्णन करत आहेत की पोस्टमनच्या जीवनातील एक सुरेख भावपूर्ण चिनी सिनेमा लेखिकांनी पाहिला। बाहेरगावी राहणाऱ्या, आपली ख्याली खुशाली न कळवणाऱ्या, भेटायला कधी न येणाऱ्या आपल्या मुलाची व्याकुळ होऊन वाट पाहणारी एक अंध महिला, तिची ही कथा लेखिका आपल्याला सांगत आहेत। तिची मुलाला भेटण्याची तगमग पाहून पोस्टमन तिला प्रत्येक फेरीत न आलेले पत्र वाचून दाखवतो। मुलगा प्रेमाने चौकशी करतो आणि तिला आता लवकरच तो स्वतःकडे नेणार आहे ही बातमी पत्राच्या वाचनातून तो पोस्टमन त्या अंध स्त्रीला किंवा म्हातारीला सांगायचा। असहाय्य आपल्या मुलाची व्याकुळ होऊन वाट पाहण्याचा एका अंध आणि असहाय्य अशा मातेचा कातर अनुभव लेखिका इथे ह्या परिच्छेदामध्ये मांडत आहेत। लेखिका म्हणतात की एका वस्तीवर दोघं बाप लेक येतात। तिथे एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते। पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं। ती आनंदून जाते। पत्र हातात घेऊन ती स्पर्शाने त्याचा आनंद भोगते। पोस्टमनला ते वाचायला सांगते। म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं। त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते। तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यानं ते लिहिलेलं असतं। हे सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं। मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे, त्यावर काहीच लिहिलेलंच नसतं। म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते। तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत आहे, त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहते आहे। तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, तिची चौकशी करत नाही, पण तिचं वाट पाहणं पोस्टमॅनला मात्र सहन होत नाही। तर बघा इथे लेखिकेने सुद्धा वाट पाहणं याचं वर्णन केलेलं आहे की आतापर्यंत लेखिकेने वेगवेगळ्या तिच्या वाट पाहण्याचं, व्याकुळतेचं, हुरहुरचं, अस्वस्थतेचं, बेचैन होण्याचं वर्णन केलेलं आहे। तर इथे सुद्धा लेखिकेने त्या म्हातारी वृद्ध स्त्रीच्या, तिच्या मुलाच्या पत्राकडे वाट पाहणं हे काय त्या पोस्टमनला सहन होत नाही आणि त्या म्हातारीला म्हणून आनंद वाटावा, त्या दरवेळीच तो पोस्टमन मनानच कोरपत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात। आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं आहे। तर बघा आता इथे हे वाट पाहण्या पाठीमागे त्या म्हाताऱ्या पोस्टमनला आपल्या मुलाला एक वेगळ्या प्रकारचा संस्कार तो इथून देऊन जात आहे ह्या प्रसंगातून। आणि त्या संस्कारातून उद्देश मात्र एवढंच की ती म्हातारी आता थकलेली आहे, कधीही तिचे शेवटचे दिवस समाधानामध्ये जावे, आनंदामध्ये जावे एवढीच काही अपेक्षा त्या पोस्टमनची आहे। आणि हीच अपेक्षा, हेच संस्कार त्याच्या मुलामध्ये तो देऊन जातो। शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमनने। तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, तर तो माणूस आहे आणि माणूस पण कोणता भला माणूस। आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही, तो त्याला माणसं दाखवतो, माणसांपर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवतो। म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजवलेली आहे। वाट पाहणे ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते, त्या पाठीमागे दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या। तरी बघा इथे लेखिकेने अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन केलेलं आहे की जेव्हा शहरगावी राहणाऱ्या त्या मुलाच्या पत्राची वाट पाहती म्हातारी आपलं जीवन जगत असते, तर ते पत्र एकमेव तिचा जगण्याचा आधार असतो आणि त्यावेळेस
त्या म्हातारी पुढे पत्राची वाट पाहणं ही अत्यंत तिच्या मनातील ती अस्वस्थता आहे, ती तडफड आहे, ती मुलाविषयी वाटणारी काळजी आहे. आणि तो जो प्रौढ समंजस पोस्टमन आहे त्याची इथे आपल्याला माणुसकी पाहायला मिळते, त्याच्या हृदयातील सहृदयता आपल्याला पाहायला मिळतं. आणि तो इथे त्याच्या मुलाला फक्त रस्ते, खेडी, गावं हेच दाखवत नाहीये, तर त्या प्रत्येक गावातील, प्रत्येक वाटेवरच्या, प्रत्येक खेड्यावरचा तो माणूस दाखवत आहे. आणि त्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग सुद्धा तो म्हातारा पोस्टमन आपल्या मुलाला देत आहे. त्या मुलाला तो रीत समजवतोय की म्हातारीचं वाट पाहणं सुख करण्याची पद्धत कशी आहे. तो त्याच्या मुलाला समजवते की एरवी ही वाट पाहणं ही सुखाची गोष्ट असते, की मुलाच्या पत्राची वाट पाहणं. पण ह्या म्हातारीचं जे वाट पाहणे आहे त्याच्या पाठीमागे त्या मुलाचं काळजी जरी असली तरी ते दुःख आहे, विदारक असं सत्य आहे, भीती आहे. आणि अशा कितीतरी हे वाट पाहण्यापाठीमागचे गोष्टी भरलेल्या असतात. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा, किती विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. तर इथे लेखिका सांगत आहे की अशी वाट पाहण्याची ह्या ज्या काही विविध जीवनाच्या पैलू आहेत, तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे डोळे ज्या पावसाकडे, ढगाकडे, आकाशाकडे आसुसलेल्या नजरेने पाहत असतात, तर त्यांची ती वाट पाहण्याची अवस्था अत्यंत विदारक असं असतं. आणि जेव्हा त्या आकाशातून पाऊस पडतो, धो पाऊस पडतो, तेव्हा त्या शेतकऱ्याची वाट पाहणे तिथे संपते. विठूच्या, पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या त्या विठ्ठल भक्त संतांचे अभंगातून आपल्याला पाहायला लागते त्यांच्या मनातील ती करुणा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोल आपल्या लक्षात येत नाही. म्हणूनच वाट पाहताना आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते, ध्यास वाढत जातो. हा जो परिच्छेद विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ह्या पाठाच्या संदर्भातील प्रश्न विचारला की पाठाचा आशय काय आहे, पाठाचा संदेश काय आहे, किंवा वाट पाहणे हे शीर्षक पाठाला कसे साजेसे दिलेले आहे, तर हा परिच्छेद तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकतात. आणि हा परिच्छेद अगदी आपल्या जीवनाशी समर्पकता, जवळीकता साधणारे आहे की ही वाट पाहण्याची जी प्रक्रिया आहे ती मनुष्याला संयम धरायचा, धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. त्या पाठीमागचे जी श्रद्धा भावना असते ती डोळस आणि पक्की होत जाते आणि ध्यास आपला वाढ जातो. हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येत आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नये. थोडी वाट पाहायला लागावी, थोडी तडफड भोगायला लागावी, तरच सुखाची चव वाढेल, यशाची गोडी वाढेल, प्रेमातली, मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची सुद्धा ओढी वाढेल. मग बघा इथे लेखिका सांगत आहे की एखादी गोष्ट जर आपल्याला सहजासहजी मिळाली तर ती गोष्ट आपल्याला पटकन मिळत नाही. आता बघा सगळ्यांची परीक्षा येईल आणि ह्या परीक्षेनंतर ज्या काही वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचं रिझल्ट जेव्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर येईल तेव्हा तुम्हाला त्या वर्षभराची मेहनतीचं चीज झाल्याचं, ते मेहनतीचं सार्थक झाल्याचं तुम्हाला अनुभव येईल. पण परीक्षा झाल्यानंतरचा तो निकाल लागेपर्यंतचा जो दिवस आहे ते ती निकाल काय असेल याची वाट पाहण्याची जी वेळ आहे तुम्ही तो प्रत्यक्ष अनुभव घेणार आहेत की ती वाट पाहणं तुमच्यासाठी किती अवघड असणार आहे. तुम्हाला ती तगमग तुमच्या जीवाची ती अस्वस्थता, तडफडता, ती वाट पाहण्याची, रिझल्टची, निकालाची वाट पाहण्याची कधी संपणार, जेव्हा तुमचा प्रत्यक्ष निकाल तुमच्या हातामध्ये असेल आणि यश तुमच्या पायथ्याशी घवघवीत यश मिळालेलं असेल. तसंच मग हे आयुष्याची पण ओढ वाढण्यासाठी, यशाची गोडी वाढण्यासाठी, त्यातली माया वाढण्यासाठी, तृप्ती वाढण्यासाठी हे वाट पाहणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपलेला आहे. आता आपण पाठाखालील कृती अर्थात स्वाध्याय अभ्यासूया. कृतीमधील पहिला प्रश्न आहे आकृत्या पूर्ण करायच्या. म्हणजे तुम्हाला 4 आकृत्या दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला उत्तरासकट लिहायचे. तर आपण पहिला प्रश्न आणि उत्तर पाहूया. तुम्हाला अ, आ, इ आणि ई म्हणजे अशा 4 आकृत्या दिलेल्या आहेत. पाहूया. पहिले अ,
लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी. तर पाहूया याचं उत्तर आहे अंगणातले हजारी मोगऱ्याचे झाड, सकाळी सकाळी शनिवार वाड्यात जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुले, माठातले वाळा घातलेले पाणी, आई आत्याची कुरड्या पापड्यांची घाई, अंगणभर पसरलेले वाळवणे, कैरीची डाळ आणि पन्हे. पुढचा आहे पुस्तकांच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या गोष्टी. तर याचं उत्तर आहे न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसे, न अनुभवलेले प्रयोग, न जुळणाऱ्या थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी. पुढचा प्रश्न आहे पोस्टमनची गुणवैशिष्ट्ये. तर याच्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत. नुसता पत्रे पोहोचवणारा सरकारी नोकर नाही तर भला माणूस आहे. दुसरं लिहिणार तुम्ही मुद्दा, माणसांमध्ये भावनेची नाती निर्माण करणारे पूल आपल्या मुलाला दाखवतो. आणि तिसरं आहे म्हातारीचे वाट पाहणे सुखाची करणारी रीत तो जाणतो. पुढचा प्रश्न आहे लेखिकेला वाट पाहायला लावणाऱ्या गोष्टी. तर याचं उत्तर आहे कोकिळेची कुहू आवाज, परीक्षेनंतरची सुट्टी, गोष्टी कवितांच्या पुस्तके, उमराच्या झाडावर बसणारा पोपटांचा थवा आणि कविता. याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 कारणे शोधा. याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न विचारलेले तर त्याची कारणं तुम्हाला लिहायची आहेत. प्रश्न आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं कारण. तर उत्तरामध्ये तुम्ही लिहायचे आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं कारण पहाटे कुहू कुहू ऐकू यावा, ही रात्री झोपताना बाळगलेली इच्छा पहाटे पहाटे पूर्ण होई. म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं कारण दूर परगावी राहणारा आपला मुलगा आपली आठवण काढतो, आपल्याला तो त्याच्याकडे नेणार आहे या कल्पनेने तिचे मन सुखवायचे. पुढचा प्रश्न आहे पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा कारण. याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याचा आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा कारण पुस्तकातून भाषेची शक्ती, लेखकाच्या प्रतिभेची शक्ती समजू लागली होती. पोस्टमन मनानच कोरपत्र वाचतो कारण त्या म्हातारीला पुत्र भेटीचा आनंद मिळावा आणि तिचे शेवटचे दिवस समाधानात जावेत अशी पोस्टमनची इच्छा होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 तुलना करा. व्यक्तींची मैत्री आणि कवितेशी मैत्री याच्याशी तुम्हाला तुलना करून उत्तर लिहायचे. तर आपण आता उत्तर पाहूया. व्यक्तीशी मैत्री, आपण त्या व्यक्तीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, मनसोक्त गप्पा मारतो, ती व्यक्ती प्रतिसादही देते, व्यक्ती हवी तेव्हा भेटू शकते. पण कवितेशी मैत्री केल्यावरती कविता तिच्याकडे धाव घेऊनही भेटत नसे, मात्र ती प्रसन्न झाली तर कधीही धावत येऊन भेटे. कविता मात्र खूप वाट पाहायला लावते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 वाट पाहणे या प्रक्रियाबाबत पुढील मुद्द्यांना अनुसरून लेखिकेचे मत लिहून तक्ता पूर्ण करा. तर इथे तुम्हाला काही मुद्दे दिलेले त्याला अनुसरून आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. पहिला मुद्दा आहे वाट पाहणे प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टी. तर त्याचं उत्तर तुम्ही लिहायचे दुःख, काळजी, अस्वस्थता, तडफड इत्यादी. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे वाट पाहणे प्रक्रियेतून माणसाने शिकवायच्या गोष्टी. तर त्याचं उत्तर तुम्ही लिहायचे धीर धरणे, संयम बाळगणे, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करणे इत्यादी. तिसरा मुद्दा आहे वाट पाहण्याचे फायदे. याचं उत्तर लिहायचे सुखाची चव वाढते, यशाची गोडी वाढते, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढते, आयुष्याबद्दलची ओढ वाढते. पुढचा प्रश्न आहे स्वमतवर आधारित आहे. स्वमत मधील पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात सांगा. उत्तर पाहूया. अरुणा ढेरे यांचा वाट पाहताना हा अत्यंत हृदयललित लेख आहे. जीवनातील एक मूलभूत महत्त्वाचे तत्व या लेखात त्या उलगडून दाखवतात. तसे पाहिले तर माणूस वाट पाहतच वाटचाल करीत असतो. प्रत्येक पावलावर त्याच्या मनात नंतर काय होईल, माझ्या स्वप्नांप्रमाणे कल्पनेप्रमाणे घडेल ना, अशी तगमग असते. हीच तगमग त्याला पुढे जायला, जीवन जगायला मदत करते. हे तत्व लेखकाने अनेक उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट केलेले आहे. उत्तर पुढे कंटिन्यू आहे. सुट्टीतल्या सगळ्या गोष्टी जगायला मिळतील या आशेने लेखिका सुट्टीची वाट पाहायची. अनेक अनोळखी प्रदेश, माणसे, प्रसंग यांचा सहवास घडणाऱ्या पुस्तकांची वाट पाहणे अत्यंत रमणीय होते. उमराच्या झाडावर बसणाऱ्या पोपटांच्या थव्यामुळे हिरवेगार बनलेले ते झाड पाहून लेखिकाचे मन हळवे कोमल होऊन जाते. त्यातच त्यांच्या कवितांची मुळे रुजतात. वाट पाहण्याने त्यांची निर्मितीशीलता जागृत होते.
आत्याची वाट पाहताना त्यांचे मन अस्वस्थता आणि अनामिक भीती यांनी भरून जाते. या सर्वात जगण्याचाच अनुभव होता. अस्वस्थता, हुरहुर, दुःख, तगमग, शंकाकुलता हे सारे भाव पोस्टमनला भेटलेली म्हातारी तसेच शेतकरी, वारकरी भक्त यांच्या चेहऱ्यावर लेखिकांना गवसतात. अशा प्रकारे जगण्याच्या मुळाशीच वाट पाहण्याची भावना असल्याचे भान लेखिका या लेखातून वाचकांना देतात. म्हणून वाट पाहताना हे शीर्षक या पाठासाठी अत्यंत समर्पक आहे. पुढचा प्रश्न आहे आ. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचे मत लिहा. उत्तर. एखादी निर्जीव वस्तू पोहोचती करावी त्याप्रमाणे तो पोस्टमन पत्रे देत नसे, कारण पत्रे ही निर्जीव वस्तू नसतात. ती माणसांच्या सुखदुःखांनी, आशा आकांक्षांनी भरलेली असतात. त्यात माणसांचे मन असते, हृदय असते. पत्रांचे हे स्वरूप चित्रपटातल्या त्या पोस्टमनने जाणले होते, म्हणून तो अंध म्हातारीला मुलाचे काल्पनिक पत्र वाचून दाखवतो. ते पत्र खोटे असते, मजकूर खोटा असतो. त्या अंध म्हातारीच्या मुलाचा स्पर्श सुद्धा त्या पत्राला झालेला नसतो. उत्तर कंटिन्यू आहे. पण म्हातारी सुखावते, तिचे उरलेले दिवस आनंदात जातात. या विपरीत स्थितीने पोस्टमनचे मन कळवळते. पण म्हातारी सुखावणे हे अधिक मूल्ययुक्त होते. आपल्या मुलालाही तो पोस्टमन हीच उदात्त शिकवण देतो. मुलातला माणूस जागा करतो. माणसाशी माणसासारखे वागण्याची ही महान शिकवण होती. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना असे माणूसपण शिकवले पाहिजे, तरच मानवी समाजाला भविष्य आहे. पुढचा प्रश्न आहे ई. वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचे मोल जाणवून देणारे आहे. या विधानाची सत्यता पटवून द्या. उत्तर. वाट पाहताना या पाठात लेखिकांनी जीवनाचा एक सुखमंत्रच सांगितलेला आहे. वाट पाहणे हा तो मंत्र होय. कोणत्याही गोष्टीसाठी वाट पाहायला शिकले पाहिजे असे त्यांचे सांगणे आहे. वाट पाहणे हे तसे कधी सुखाचे नसते. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपले मन अधीर झालेले असते. मन शंकेने व्याकुळ होते. हवी ती गोष्ट आपल्याला मिळते का, असा प्रश्न मनात काहूर माजवतो. पुढे उत्तर कंटिन्यू आहे. एखादी गोष्ट वाट न पाहता चटकन मिळाली तर ती गोष्ट आपल्या जीवाभावाची आहे की वरवरची आहे ते कळायला मार्ग राहत नाही. इच्छा तत्काळ पूर्ण झाल्यास आपल्याला आनंद मिळेल हे खरे आहे, पण आपण कदाचित वरवरच्या गोष्टीमध्ये बुडून जाण्याची शक्यता असते. अधिकाधिक वाट पाहिल्यामुळे आपली खरी ओढ कुठे आहे ते कळते. म्हणजेच आपल्याला खरोखर काय हवे आहे, नेमकी कशाची गरज आहे हे कळून चुकते. जे आपल्या दृष्टीने मोलाचे आहे ते शोधण्याची दृष्टी या वाट पाहण्यातून मिळते. आपल्या दृष्टीने मोलाचे असलेल्या गोष्टी मिळाल्या तर आपले जीवन समृद्ध होते. समृद्ध जीवन जगणे हेच तर प्रत्येक माणसाचे ध्येय असते. म्हणून वाट पाहणे त्रासाचे असले तरी ते अनेक गोष्टींचे मोल ओळखण्यासाठी उपयोगी ठरते हे खरे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद.